मित्रांनो, ज्योतिषशास्त्र हे थोतांड आहे की विज्ञान आहे हे आपण समजून घेतोय मित्रांनो. आणि ते समजून घेताना आपण 12 राशींचा विचारही केलाय आणि 12 राशीमधली पहिली रास आपण घेतली होती विचारायला. विचाराधीन कुठली घेतली होती तर पहिली रास मेष रास. मित्रांनो, आज सुद्धा थोडा बहुत आपण मेष राशीबद्दलच बोलणार आहोत आणि काही माझ्या श्रोत्यांचे प्रश्न आहेत किंवा जे काही शंका आहेत ते निरसन करणार आहे आणि एक छोटीशी गोष्ट सुद्धा सांगणार आहे त्या संदर्भातली. नमस्कार मित्रांनो, सनातनी वास्तव या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी किळुसकर. मित्रांनो, आपण चर्चा करतोय ज्योतिषशास्त्र हे विज्ञान आहे की थोतांड आहे. मित्रांनो, त्यावरती एका माझ्या श्रोत्याने शंका उपस्थित केली आहे. त्याने याला थोतांड म्हटलं आहे, ज्योतिषशास्त्र हे थोतांड आहे. त्याने आपल्या कमेंट्समध्ये थोतांड म्हणून लिहिलेलं आहे. मित्रांनो, आपल्याला जर काय शंका असेल, कुशंका असतील, आपल्या मनात जर काय प्रश्न असतील किंवा काय आपली धारणा असेल, मित्रांनो बघा, प्रत्येकाचे विचार वेगळे असतात. विचार करण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो, अभ्यास वेगळा असतो. त्यानुसार ते मतप्रकटीकरण करत असतात. मी कोणालाही दोष देणार नाही. ज्या श्रोत्याने याला थोतांड म्हटलं आहे त्यालाही मी दोष देणार नाही. पण मित्रांनो, फक्त आपण एखाद्या शब्दात किंवा एखाद्या वाक्यात ती गोष्ट मांडू नये, त्याचा खुलासा करावा आपण. जर आपल्याला ते थोतांड वाटते तर हे थोतांड का आहे, ह्याच्या मागचं कारण काय आहे, कशा प्रकारे हे थोतांड आहे. माझा अज्ञान असू शकते किंवा माझा अपुरा अभ्यास असू शकतो. पण मित्रांनो, तुम्ही जर त्याचा खुलासा नाही केला, उलगडा नाही केला आणि फक्त एका शब्दात किंवा एका वाक्यात त्याचं उत्तर दिलं तर ते समजणार नाही. माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तुम्ही माझ्याशी फोनवर सुद्धा संपर्क साधू शकता किंवा व्हॉट्सअपवर सुद्धा माझ्या संपर्क साधू शकता किंवा ईमेल आय डीवरती आपलं पत्र टाकू शकता. ह्या तिन्ही गोष्टी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत. माझा जो फोन नंबर आहे तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकला आहे, तोच माझा व्हॉट्सअप नंबर आहे आणि ईमेल आय डीसुद्धा मी टाकलेली आहे. त्याच्यावरती जाऊन तुम्ही आपले मत प्रकटीकरण करू शकता, अगदी विस्तारात, खुलासेवार. मित्रांनो, हे जे मी काही व्हिडिओ घेऊन आलो आहे, सनातनी वास्तव, मी सनातन तुमच्यासमोर ठेवतोय. सनातन तुम्हाला जरी पहिलं समजून घ्यायचं असेल तर पहिल्या व्हिडिओपासून बघा ते माझं काय मत आहे. सनातन म्हणजे काय, सनातन संस्कृती म्हणजे काय, हे जर माझे व्हिडिओ बघत आलात तुम्ही पहिल्यापासून तर तुमच्या लक्षात येईल मला काय सांगायचं आहे, माझा संदर्भ काय आहे, माझा दृष्टिकोन काय आहे, माझा अभ्यास काय आहे. मित्रांनो, अभ्यासपूर्ण मी माझं वक्तव्य मांडतोय, माझे विचार मांडतोय. फक्त ऐकिवा गोष्टीवरती किंवा व्हॉट्सअपवर काही गोष्टी येतात त्याच्यावरती नव्हे. प्रथम गोष्ट, जर सनातन तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला 4 वेदांचा अभ्यास तुम्हाला करणं गरजेचं आहे. ते उपनिषद तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. ते पुराण समजून घेण्याची गरज आहे. ते 18 पुराण आहेत. असे अनेक धर्मग्रंथ आहेत, अनेक गोष्टी आहेत ज्याच्यातून तुम्ही अभ्यास करू शकता. जे काही ऋषी आणि मुनी आहेत, ज्याला आपण ऋषी मुनी म्हणतो, ते वैज्ञानिक आहेत, ते सायन्स हे आहेत, शास्त्रज्ञ आहेत. ते शास्त्रज्ञ आहेत. तर त्यांनी ते शास्त्र मांडून ठेवलं आहे, त्याचा उलगडा काढून ठेवला आहे, त्यांनी सविस्तर सांगितलेलं आहे. त्यांनी काहीतरी सांगायचं म्हणून ती गोष्ट केलेली नाही. त्याचा अभ्यास, परिपूर्ण अभ्यास करून, त्याचा रिसर्च करून
हे सर्व गोष्टी त्याने त्या मांडलेल्या आहेत ह्या वेदांमध्ये, उपनिषदांमध्ये किंवा पुराणामध्ये. मित्रांनो, पौराणिक कथा ज्या आहेत ना, त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अगदी थोडकीच आहे. म्हणजे थोडक्यात चारण्याचं कोंबडी आणि बारण्याचा मसाला असं समजायला हरकत नाही. जसं बघा, आता मी तुमच्या समोर हे व्हिडिओ ठेवतोय, त्याबरोबर एखादी कथाही सांगतोय, गोष्टही सांगतोय. त्याचा मागचा उद्देश काय की तुम्ही ती कमीत कमी ती गोष्ट ऐकण्यासाठी, ते रहस्य ऐकण्यासाठी, ते थरारक ऐकण्यासाठी तुम्ही याल आणि माझं काय म्हणणं आहे, जे वास्तव आहे, जे रिॲलिटी आहे, जे विज्ञान आहे, तेही समजून घ्याल. पण ज्या पौराणिक कथा आहेत ना, त्या कथा फक्त मी सांगतो तसं वेगळं नाही. कथा वेगळी आणि तो विषय वेगळा आहे. त्या विषयाला धरूनच त्या कथा आहेत. त्या विषयाला धरूनच त्या कथा आहेत. त्याच्यातला सारांश समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्यातला सारांश, अर्क हा समजून घेणं गरजेचं आहे त्या पौराणिक कथेंमधून. पण हे विष्णू पुराण, ज्योतिष पुराण वगैरे हे जे काय पुराण आहेत, जे 18 पुराण आहेत किंवा उपनिषद आहेत किंवा हे 4 वेद आहेत, यांचा जर तुम्ही अभ्यास केला, गीता रहस्य काय आहे, महाभारत काय आहे, रामायण काय आहे, या सर्व गोष्टीचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला समजून येईल सनातन काय आहे, सनातनची पार्श्वभूमी काय आहे. मी तुम्हाला दश अवताराबद्दलही सांगितलेलं आहे. जे दश अवतार आहेत, विष्णूचे 10 अवतार, त्याचं सांकेतिक स्वरूपसुद्धा सांगितलं आहे आणि वैज्ञानिक स्वरूपसुद्धा सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्ही ते प्रत्येक व्हिडिओ, अगदी पहिल्यापासून जे मी व्हिडिओ बनवले आहे सनातनवरती, ते तुम्ही जर पहिल्यापासून बघत आलात तर तुम्हाला पुढच्या जे काय मी व्हिडिओ बनवणार आहे त्याचा अर्थ लागत जाईल, त्याचा उद्देश मला समजून येईल, त्याची उद्दिष्ट समजून येतील. मित्रांनो, त्यासाठी तुम्ही पहिल्या व्हिडिओपासून ते बघत चला, बघत या. अगदी मध्येच कुठला तरी एखादा व्हिडिओ बघून त्याच्यावरती टिप्पणी करू नका. आता ज्योतिषशास्त्रावरती मी बोलतोय. ज्योतिषशास्त्र हे थोतांड आहे असं एकाचं वक्तव्य आहे, एका श्रोत्याचं. मित्रा, त्यामुळे श्रोत्याला सांगतोय, मी कोणाचंही नाव घेणार नाही, कोणालाही मला बदनाम करायचं नाही किंवा कोणालाही दोष द्यायचा नाही आहे. प्रत्येकाची जेवढी बुद्धी असते, जेवढा अभ्यास असतो, जेवढी क्षमता असते, तसं तो वागणार, तसं तो बोलणार, तसा त्याच्या आयुष्यात घटना घडत असणार, त्याचं आयुष्य तो जगत असणार. त्यामुळे मला कोणालाही दोष द्यायचा नाही आहे. मित्रा, हे थोतांड नाही आहे, हे विज्ञानच आहे. आणि त्याचं उदाहरण मी दिलेलं आहे. त्या सुरुवातीच्या ज्यावेळी मी ज्योतिषशास्त्र थोतांड आहे की विज्ञान आहे हे समजवायला सुरुवात केली, ह्या 12 राशीचा विषय मांडायला सुरुवात केली, त्याच्या अगोदरच ते सांगितलं आहे की कशा प्रकारे हे विज्ञान आहे. तरी थोडक्यात एकदा परत सांगतो. ज्योतिषशास्त्रात चंद्राला मनाचा कारक म्हटलेलं आहे. ज्योतिषशास्त्राप्रमाणे चंद्राला मनाचा कारक म्हटलेला आहे. मनाचा कारक म्हणजे काय, त्याचा परिणाम मनावरती होतो. कोणाचा? चंद्राचा. आता चंद्राचा परिणाम कसा काय होत असेल, वैज्ञानिकदृष्ट्या मी सांगतो, तुम्हाला समजावून सांगतो, एक्सप्लेन करतोय, त्याचा उलगडा करतोय. चंद्राचं गुरुत्वाकर्षण शक्ती, चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे पृथ्वीवरची ती जे समुद्र आहे, महासागर आहेत, त्या सागराला, त्या समुद्राला काय येते, भरती येते आणि ओहोटीसुद्धा येते. कारण ते क्षारयुक्त आहे. ते पाणी कसं आहे, क्षारयुक्त आहे, म्हणून त्या पाण्याला भरतीसुद्धा येते आणि ओहोटीसुद्धा येते. चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे आणि पृथ्वीच्या केंद्र त्यागिक शक्तीमुळे. मित्रांनो, लक्षात घ्या. आणि पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्तीसुद्धा आहे. ह्या दोन्ही गोष्टीमुळे पृथ्वीवरती जे पाणी आहे समुद्राचं, सागराचं, त्याला भरती आणि ओहोटी येते. हे तर तुम्हाला माहिती आहे. याचा मागचं विज्ञान तर तुम्हाला कळलं. तर काय, गुरुत्वाकर्षण शक्ती आणि केंद्रत्यागी शक्ती. आता मित्रांनो, आपल्या शरीरात जे रक्त वाहते, मनुष्य प्राण्याच्या
किंवा इतर प्राण्याच्या शरीरात जे रक्त वाहते ते रक्तसुद्धा कसं आहे, क्षारयुक्त आहे, खारट आहे. त्यामुळे मित्रांनो, जसं समुद्राला भरती ओहोटी येते तसंच जे रक्त वाहते त्या जे रक्त वाहते ना, ते वाहण्यासाठी जर ते चांगल्या प्रकारे सुनिश्चित सुस्थितीत जर ते रक्त आपल्या शरीरात व्हायला हवं तर त्या रक्ताला दाब असणं गरजेचं आहे, रक्तदाब असणं गरजेचं आहे. आणि हा रक्तदाब प्रत्येकाला असतो. रक्तदाब हा प्रत्येकाला असतो, फक्त तो उच्च झाला, अति झाला तर आपण त्याला हाय ब्लड प्रेशर म्हणतो, उच्च रक्तदाब म्हणतो. किंवा तो कमी झाला, लो झाला तर त्याला आपण लो ब्लड प्रेशर म्हणतो. म्हणजे तो प्रमाणाच्या बाहेर गेला आणि प्रमाणाच्या बाहेर कमी झाला तर आपण त्याला काय म्हणतो, आजार म्हणतो, रोग म्हणतो. पण रक्तदाब ही गोष्ट प्रत्येक व्यक्तीला असते, जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत. जर तो ब्लड प्रेशर, जो रक्तदाब अति आणि कमी आणि जास्त हा जो आजार आहे, त्या आजाराला बाजूला ठेवून जर रक्तदाबाचा विचार केला तर सामान्य स्थितीमध्ये रक्तदाब हा असतो. आणि हा रक्तदाब कशामुळे नियंत्रित होत असतो, ह्या चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे आणि पृथ्वीच्या केंद्रत्यागी शक्तीमुळे किंवा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे आणि हृदयाच्या कार्यामुळे. मित्रांनो, ह्या सर्व गोष्टी ज्यावेळी घडत असतात, ज्यावेळी समुद्राला उधाण येते, भरती येते, त्यावेळी आपल्या सामान्य रक्तदाबाला सुद्धा उधाण येतो आणि आपण म्हणतो माझं आता रक्त उसळलेलं आहे. म्हणून बघा, अमावास्या आणि पौर्णिमेला कामं करू नये असं सांगतात, अशुभ आहे असं सांगतात. याच्या मागचं शास्त्रीय कारण सांगतो मी तुम्हाला, शास्त्रीय कारण. याच्या मागे शास्त्रीय कारण काय आहे, अमावास्या आणि पौर्णिमेला तुम्ही कुठलंही नवीन काम हातात घेऊ नये, त्याच्या मागचं शास्त्रीय कारण सांगतो तुम्हाला मी. कारण मित्रांनो बघा, अमावास्या आणि पौर्णिमेला उधाणाची भरती येते. अमावास्या आणि पौर्णिमेला समुद्राला उधाणाची भरती येते. त्याचप्रमाणे आपल्या रक्तदाबाला सुद्धा उधाणाची भरती आली असते, म्हणजे रक्तदाब सुद्धा वाढलेला असतो. जर रक्तदाब हा आजार कोणाला नसेल, सामान्य स्थितीत असलेल्या व्यक्तीचं मी सांगतोय. समजा मला आता रक्तदाबाचा त्रास नाही आहे, कोणत्याच रक्तदाबाचा त्रास नाही, पण अमावास्या आणि पौर्णिमेच्या दिवशी त्याचं रक्तदाब माझा वाढतो. कोणाचाही, माझाच नव्हे, कोणाचाही. जसं समुद्राला भरती येते तसं रक्तदाबाला सुद्धा भरती येते असं म्हणायला हरकत नाही. तो रक्तदाब वाढतो आणि रक्तदाब वाढल्यानंतर आपलं मन अस्थिर होते, राग येतो, उचंबळून येतो. किंवा रक्तदाब कमी झाला तर भीती निर्माण होते, घबराट निर्माण होते, आपण घाबरून जातो. म्हणजे जरी तो भरती आली तरीसुद्धा त्याचा त्रास होऊ शकतो. आणि ओहोटी झाली, रक्ताची ओहोटी आणि रक्ताची त्या ब्लड प्रेशरची ओहोटी आणि ब्लड प्रेशरची भरती जरी आली तरी आपल्याला मन विचलित होऊ शकतो, डामाडोल होऊ शकतो किंवा घाबरू शकतो, आपण भयांकित होऊ शकतो. अशा मनस्थितीमध्ये एखादं आपलं नवीन काम जर हातात घेतलं आहे, आपलं मन अस्थिर आहे, मन थाऱ्यावर नाही आहे, अशा स्थितीमध्ये जर एखादं आपण नवीन काम घेतलेलं आहे आणि ते काम करायला गेल्यानंतर ह्या अवस्थेमध्ये आपण काय करणार, त्या कामाचं वाटोळं करणार. ते काम आपण पूर्णत्वास नेऊ शकत नाही. म्हणून कोणतंही नवीन काम करताना अमावास्या आणि पौर्णिमेला ही गोष्ट टाळावी. जर तुम्ही स्वतःवरती ताबा मिळवू शकत असाल, स्वतःवरती तुमचा ताबा असू शकतो मनावरती, तर तुम्हाला काही हरकत नाही अमावास्या पौर्णिमेला काम करायला. पण सामान्यतः मनावरती आपण ताबा मिळवू शकत नाही. अशा स्थितीमध्ये आपण अमावास्या आणि पौर्णिमेला काम टाळावं. नवीन काम जर एखादं रेग्युलर काम चालू आहे, सुरुवातीपासून चालू आहे, त्याच्यामध्ये प्रश्न येत नाही. पण नवीन काम जेवढे आपण घ्यायला जातो, करायला जातो, त्यावेळी त्या संदर्भात आपल्यासमोर दुसरी व्यक्तीसुद्धा असते, जे काम देणारी असते ती.
ती काम देणारी असते किंवा कामासंदर्भात एखादी व्यक्ती आपल्याला भेटायला आली असते आणि ती नव्याने आपल्याला भेटायला आली असते आणि नव्याने ती चर्चा करत असते. त्यावेळी जर ते काम आपण हातात घेतलं तर काय होईल? कारण आपलं मन अस्थिर असेल आणि आपण योग्यरित्या ते काम हाताळू शकत नाही आणि हातात आलेलं काम आपण घालवून बसू शकतो किंवा ते खराब करू शकतो किंवा नुकसान घडवू शकतो त्या कामातून. हे सरळ साधं विज्ञान आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, अमावास्या आणि पौर्णिमेला नवीन कामात हात घालू नये, याच्या मागचं विज्ञान हे आहे. आता इतर ज्योतिषी ते तुम्हाला सांगतात, त्यांचं बरेचसे लोक काय करतात मित्रांनो, हे ज्योतिषशास्त्र बदनाम व्हायला कारण काय माहिती आहे? बरेचसे ज्योतिषी आहेत, त्यांचा एकतर अर्धवट ज्ञान आहे, अर्धवट अभ्यास आहे किंवा त्यांनी फक्त दुकानं खोलून ठेवलेली आहेत. त्यांना पैशाशी मतलब आहे. मग ते भीती दाखवणं, गैरसमजूत निर्माण करणं, त्याची दिशाभूल करणं, असं करून ते आपले दुकानं चालवत असतात आणि मग त्याच्यातून समोरच्या जातकाला त्याचे परिणाम मिळत नाही, चांगले किंवा वाईट. या गोष्टीसाठी तो आला असतो आणि मग तो त्या ज्योतिषशास्त्राला बदनाम करायला सुरुवात करतो. म्हणून कुठलंही शास्त्र, कुठलंही विज्ञान परिपूर्ण असेल तुमच्याकडे, त्याचं नॉलेज असेल, अभ्यास असेल, अशाच व्यक्तीकडे तुम्ही जा, अशाच व्यक्तीबरोबर तुम्ही चर्चा करा. अन्यथा ज्योतिषशास्त्राच्या मागे लागण्याची गरज नाही आहे. कारण अर्धवट ज्ञान हे कधीही आपल्याला डुबवते, बुडवते. मी जे ज्योतिषशास्त्र सांगतो किंवा मी लोकांना जे मार्गदर्शन करतो, त्याच्या मागचा उद्देश सायंटिफिकच असतो, वैज्ञानिकच असतो आणि वैज्ञानिक स्वरूपात. आणि मी त्याचा उलगडा करून सांगतो. अमुक ग्रह आहेत, अमुक ग्रहाची दृष्टी अमुक ग्रहावरती आहे, अमुक ग्रह ह्या घरातून त्या घरात आला किंवा अमुक ग्रहाची आता तो काय म्हणतात त्याला, म्हणजे हे जे काय ज्योतिषशास्त्रातले जे शब्द आहेत ते मी वापरत नाही. ते मलाही येतात, त्याच्याबद्दल मलाही माहिती आहे. तो वक्री आहे, तो ग्रह वक्री आहे, तो ग्रह मार्गी लागला, हे मी कुठलेही शब्द वापरत नाही. कारण मी वैज्ञानिक स्वरूपात समोरच्याला त्याची माहिती देतो, त्याचे शंका निरसन करतो, त्याचे प्रश्न सोडवतो. हा माझ्यामध्ये आणि इतर ज्योतिषांमध्ये जो ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केला आहे त्याच्यामध्ये हा फरक आहे. असो मित्रांनो, पण मी तुम्हाला सांगितलं, जो उलगडा केला आहे. मित्रांनो, आणखीन काही प्रश्न आहेत ते आपण आणखीन पुढच्या भागामध्ये घेऊ. या मेष राशीवरती विषय चालला होता आणि त्या राशीवरती आणखीन काही प्रश्न उपस्थित केले, तो आपण पुढच्या भागात घेऊ. मी एक छोटीशी गोष्ट घेतोय, म्हणजे या गोष्टीच्या स्वरूपातही तुम्हाला काहीतरी प्रश्नाची उत्तरं सापडतील. तुम्ही जे काय प्रश्न करताय त्याचं उत्तरही सापडते. मित्रांनो, एक गोष्ट सांगतो तुम्हाला, एका शेतकऱ्याची गोष्ट सांगतो. एक शेतकरी आहे आणि वास्तवातली गोष्ट आहे, सत्य गोष्ट आहे. त्या शेतकऱ्याकडे अगदी गुरंढोरं आहेत. त्यांनी गुरंढोरं बाळगलेली आहेत, म्हशी आहेत, बैल आहेत, गायी आहेत, असं त्याचं दुबदुबतं घरात आहे. आणि त्याला एक आवड म्हणजे घोडा पाळायची त्याला एक आवड होती. प्राण्यांची आवड, इतर प्राण्यांचे, कुत्रासुद्धा आहे, कोंबडीसुद्धा आहेत, बकरेसुद्धा आहेत, मेंढ्यासुद्धा, असे प्राण्यांची आवडसुद्धा, इतर प्राण्यांची. त्याबरोबर त्याने घोडासुद्धा पाळला होता. एक घोडी पाळली होती, सॉरी. आणि तो त्या घोडीवर बसून फेरफटकासुद्धा मारायचा शेतकरी. एकदा अशी वेळ आली आणि त्या घोडीवरती सुद्धा त्याचं खूप जीवापार प्रेम. ती घोडी गर्भावस्थेत राहिली आणि तिला एक पिल्लू झालं त्या घोडीला. आणि
काही आजारामुळे ते पिल्लू लहान असतानाच तिचं देहवासन झालं. ती आजारी पडली आणि ती मरण पावली. कोण? घोडी. आता त्या बाळाचं, त्या घोड्याच्या त्या पिल्लाचं पालनपोषण केलं पाहिजे, तिला बघितलं पाहिजे, काय केलं पाहिजे, हा प्रश्न सगळा उपस्थित राहिला. आता काय करायचं? तर त्याला कसं सांभाळायचं? तर त्याची एक लाडकी गाय होती त्या शेतकऱ्याची. त्याने बघितलं आपण गायीच्या सानिध्यात ह्याला ठेवून बघूया, गाय ह्याला सांभाळते का. आणि असं काय घडलं होतं की ते गायीसुद्धा त्याच दरम्यान व्याली होती आणि तिचं ते वासरू होतं, जो पाडा एक झाला होता, तो मृत अवस्थेत त्याचा जन्म झाला होता. म्हणजे अगोदरच मृत अवस्थेतच जन्म झाला त्याचा, तो जिवंत नव्हता. त्यामुळे ती गाय आपल्या मुलापासून वंचित झाली आणि ते घोड्याचा पिल्लू आपल्या आईपासून वंचित झालं होतं. अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मित्रांनो, आता विचार करा, दोन वेगवेगळ्या स्वभाव गुणधर्माचे प्राणी आहेत, घोडा आणि गाय. त्या गायीला त्यांनी वेगळं ठेवलं होतं ज्यावेळी ती व्याली होती त्यावेळेला, आणि ते घोड्याचं पिल्लूही वेगळं होतं. विचार केला त्यांनी की बघूया ही गाय सांभाळते का. आधी ती गाय नाराज होती आपलं पिल्लू गेल्यानंतर. तिने दुःख हे केलं, प्रकटीकरण केलं. मित्रांनो, प्राण्यांनाही दुःख होते, प्राण्यांनाही कळते. आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, आपण त्याच्याकडे बघत नाही, आपण त्याचा विचार नाही करत. तर प्राण्यांनाही दुःख होतं. तिचं ते मूल गेलं, तो पाडा गेला, त्याचं दुःख त्या गाईला सुद्धा होतं. आणि तिने 2-4 दिवस त्याचा शोकसुद्धा मनवला, दुःखसुद्धा तिने हे केला. पण त्या शेतकऱ्याच्या लक्षात आलं की आपण एक प्रयत्न करून बघायला हरकत नाही. ह्या घोड्याच्या पिल्लाला गाईजवळ ठेवून बघूया, एकाला आई मिळेल आणि एकाला पिल्लू मिळेल, म्हणजे दोघांची गरजा पूर्ण होतील. असं करून त्याने त्या दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला गायीने त्याला स्वीकारलं नाही. सुरुवातीला तोही थोडासा बावचळला होता, तो घोड्याचा पिल्लू होते. पण काही दिवसानंतर आईचं ते ममत्व जागृत झालं. तिने त्याला जवळ घेतलं वगैरे, ती चाटायला वेळ लागली. त्यालाही ते बरं वाटायला लागलं त्या घोड्याच्या पिल्लाला. तोही तिच्याबरोबर रुळला. मित्रांनो बघा, दोघांचं गुणधर्म वेगळं, स्वभाव गुणधर्म वेगळं. एक घोडा आणि एक गाय, अशा विभिन्न गुणधर्माचे प्राणी एकत्र आलेले. आणि त्या दोघांनी एकमेकाला सांभाळायला सुरुवात केली, एकमेकांच्या गरजा पूर्ण केल्या. एकाची आई झाली आणि एकाचं मूल झालं. त्या गाईचा तो मूल झालं ते घोड्याचं पिल्लू, आणि त्या घोड्याच्या पिल्लूची ती गाय आई झाली. आणि दोघं एकमेकांना सांभाळायला लागले. आणि ते सगळं प्रकार, तो सर्व चित्र बघून गावातले लोकसुद्धा आवाजचे व्हायचे. काय हे, काय अचंब आहे, काय हा अचंब आहे. एक गाय आपल्या त्या वासराप्रमाणे त्याला सांभाळते आहे. ती गाय जेवढी चरायला जायची तेव्हा ते घोड्याचं पिल्लूसुद्धा तिच्यावर असायचं. मित्रांनो बघा, म्हणजे मातृत्व हे किती महत्त्वाचं आहे. मातृत्व हे किती महत्त्वाचं आहे. आणि ह्या दोघांचं अगदी प्रेम अगदी मस्तपैकी चाललं होतं. दोघं चरायला गेल्यानंतर गाय चरायला गेल्यानंतर ते घोड्याचा पिल्लूसुद्धा तिच्यावर असायचं. कोणी त्या घोड्याच्या पिल्लाला धाक दाखवला, हे केलं, ओरडला किंवा काय केलं तर ती गाय अंगावर यायची. ते घोड्याचा पिल्लू घाबरलं, हे झालं की गाईला जाऊन बिलगायचं.
असं सर्व एक रोमांचित गोष्ट होती ती, एक रोमांचित गोष्ट होती ती बघण्यासारखी होती. मित्रांनो, ही गोष्ट खूप जुनी आहे. त्या आताच्या काळातली जर असती तर त्याचं आपल्याला त्याने व्हिडिओ शूटिंग करून दाखवली पण असती, मिळाली पण असती, बघायला मिळाली असती. त्यावेळी ही सुविधा नव्हती. त्यावेळी ज्या ह्या सुविधा आहेत ह्या सुविधा नव्हत्या, नाहीतर ते रोमांच आपल्याला बघायलाही मिळालं असतं, असं त्या शेतकऱ्याच्या त्या मुलाचं म्हणणं आहे. ही गोष्ट त्या शेतकऱ्याच्या मुलाने मला सांगितलेली आहे. मित्रांनो, तर हा सर्व एकंदरीत प्रकार बघून गावामध्ये सुद्धा त्याची अगदी ख्याती बसली होती, त्या गायीची आणि त्या वासराच्या त्या घोड्याच्या पिल्लाची. ते त्यांच्या दोघांचं प्रेम प्रकरण. आणि असं एकंदरीत सर्व चालू होतं. असं होता होता तो घोडा मोठा झाला. पण दोघांचं स्नेह कुठे तुटलं नाही. आता ते गुरांचा गोठा आहे, त्या गोठ्यामध्ये ती गाईला बांधायची. आता त्याला सुद्धा सवय झाली होती त्या गुरांबरोबर राहण्याची. इतर गुरांबरोबर तो राहायचा ना, त्याला ती सवय झाली होती. म्हणून त्यालाही गोठ्यात बांधलं गेलं त्याच गुरांच्या, कारण तो वेगळा राहिला, त्याची मनस्थिती नव्हती. पहिल्यापासून लहानापासून त्याला ती सवय लागली नंतर. मित्रांनो, पण मोठं झाल्यानंतर अशी एकदा घटना काय घडली. तो घोडा असा उभा होता, मोठा झालाय, तरुण आहे घोडा, आणि तीच गाय, तीच त्याची आई, ज्यांनी तिला आपल्या दुधावरती मोठं केलं, अशी तिची आई, ती अशी नकळत त्याच्या मागे गेली. आणि काय घडलं काय माहिती नाही, नेहमीप्रमाणे त्याच्या सवयीप्रमाणे घोड्याची जी वृत्ती आहे त्याप्रमाणे त्याने लाथ झाडली. जोरात लाथ झाडली. ती त्या गायीच्या मस्तकात बसली आणि गायी आडवी झाली. गाय बेशुद्ध पडली. वर्मावरती घाव बसला होता. भिरभिरली ती गाय आणि ती गाय खाली पडली. आणि हे सर्व त्या शेतकऱ्याच्या समोर घडलं. त्यामुळे तो साहेब बावरला, काय नेमके घडलं. ह्याने आपले गुणधर्म सुरू केलं काय, घोड्याने आपली जात दाखवली का. मित्रांनो, ह्याच्या पुढची गोष्ट मी तुम्हाला पुढच्या भागात सांगेन. नक्की काय घडलं, नक्की काय स्वभाव गुणधर्म आहेत, ह्याच्या मागचा उद्देश काय आहे, ही गोष्ट सांगण्याच्या मागचा तेही तुम्हाला सांगेन. पण तत्पूर्वी एक गोष्ट परत एकदा सांगतो. ज्योतिषशास्त्र हे मानसशास्त्र आणि खगोलशास्त्र याच्यावरती आधारित आहे. मानसशास्त्र आणि खगोलशास्त्र. पण मी तुम्हाला सांगितलं, मनाचा कारक चंद्र, खगोलशास्त्रामध्ये म्हणजे चंद्र. लक्षात आलं का. आपण ह्याच्या पुढची चर्चा करू पुढच्या भागामध्ये, नाहीतर व्हिडिओ विस्तारमध्ये होत जाईल, मोठा होत जाईल. जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला प्रश्न विचारू शकता, किंवा माझ्या व्हॉट्सअपवरती मला व्हॉट्सअप नंबर जो फोन नंबर आहे, जो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकला आहे, त्याच्यावरती मला प्रश्न विचारू शकता, किंवा फोन करूनही प्रश्न विचारू शकता, किंवा माझ्या ईमेल ID वरती सुद्धा आपले पत्र पाठवू शकता. मित्रांनो, जो कोण ज्योतिषाला तुम्ही भेटाल, या ज्योतिषाचा अभ्यास परिपूर्ण असेल, तो वैज्ञानिक स्वरूपात जर तुम्हाला सांगू शकत असेल, तरच तुम्ही त्यांच्याकडे जा, तरच त्याच्याकडून तुम्ही माहिती घ्या. त्याच्या मागचा उद्देश काय, ते जे काही उपाय सांगताय त्याच्या मागचा उद्देश काय आहे, त्याच्या मागे कारण काय, त्याच्यात मागे वैज्ञानिक कारण काय, हे त्याच्याकडून जाणून घ्या. मित्रांनो, मी तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं वैज्ञानिक कारण सांगणार, त्याची फोड करणार, त्याचा उलगडा करणार आणि मग तुमच्यासमोर ठेवणार. मी सांगतो म्हणून नव्हे की मला खूप अक्कल आहे, मी खूप ज्ञानी आहे. मित्रांनो, ज्ञान हे अगाध आहे, ते कधीही संपत नाही. विज्ञानाला मर्यादा नाही, ते अमर्याद आहे. जेवढा त्याचा अभ्यास करू तेवढं कमी आहे. जेवढा मी अभ्यास केला आहे तो सुद्धा माझ्यासाठी कमी वाटतोय. आणि अनुभवातून काही गोष्टी माझ्या लक्षात सुद्धा येतात,
माहिती पडतायत, समजून सुद्धा घेत आहेत त्या पुस्तकांच्या बाहेरच्या गोष्टी अनुभवातून. कारण माझा दृष्टिकोन काय आहे? विज्ञान. कारण सनातन हे विज्ञानावरती आधारित आहे. सनातन हा धर्म, ही संस्कृती हे विज्ञानावरतीच अवलंबून आहे, आधारित आहे. विज्ञान हा त्याचा आधार आहे, बाकी काही नाही आहे. मित्रांनो, तुम्हाला एक कळकळीची विनंती करतो, तुम्हाला जर माझा हा सनातनी वास्तव हे चॅनल समजून घ्यायचं असेल, हा विषय समजून घ्यायचा असेल, तर तुम्ही पहिल्या व्हिडिओपासून माझे व्हिडिओ बघत या. म्हणजे तुमच्या लक्षात येईल सनातन म्हणजे काय आहे, ते दशावतार म्हणजे काय आहेत, विष्णूचे दशावतार म्हणजे काय आहेत, या सगळ्या गोष्टी समजून घ्या. आणि मग मला तुम्ही प्रश्न करा, मग तुमच्या काय शंका असतील ते विचारा. आणि तुम्ही पहिला अभ्यास करा. जर शंका तुम्हाला जर प्रश्न पडले तर त्याचा तुम्ही स्वतः आधी विचार करा. ह्या प्रश्न जो पडला याच्या मागचा काय अर्थ आहे, काय कारण आहे, आणि मग ते प्रश्न विचारा. कोणतरी काहीतरी बोलतोय, काहीतरी टिप्पणी करायची आहे, कोणाला तरी दोष द्यायचा आहे, कोणाचा तरी कमीपणा करायचा आहे म्हणून काहीतरी प्रश्न विचारू नका, काहीतरी आपले विचार मांडू नका विचारपूर्वक. कारण आपल्याला हे आपण काय करतोय, विचारांची देवाणघेवाण करतोय. आपण विचारांची देवाणघेवाण करतोय मित्रांनो. म्हणून मी परत एकदा तुम्हाला कळकळीची विनंती करतोय, माझे सुरुवातीचे व्हिडिओ बघत या. म्हणजे तुम्हाला मला काय सांगायचं आहे, माझा बेस काय आहे, माझा उद्देश काय आहे, माझा दृष्टिकोन आहे हा समजून येईल. सनातन हे कधी वाचवू शकतो, ज्यावेळी आपल्याला सनातन समजेल त्यावेळेला. सनातन समजेल त्यावेळेला, सनातन आपण जगू त्यावेळेला, सनातन संस्कृती आपल्याला समजेल त्यावेळेस आपण सनातन जगू शकतो, सनातन धर्माप्रमाणे वागू शकतो. सनातनी वास्तव या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडत असेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये या. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.